काल आपण जो पाठ घेतलाय तोच कंटिन्यू करू. त्याच्यावर आधारित जर काही प्रश्न आणले असतील तुम्ही, जे तुम्हाला येत नसतील ते विचारले तरी चालते, किंवा मला पाठवले ऑनलाईनवाल्यांनी व्हॉट्सअपवर पाठवले तरी चालतील. व्हॉट्सअपसाठी नंबर याच्यात टाकतोय मी तुम्हाला चॅटमध्ये. तुमच्याकडे जर प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपवर पाठवा या क्रमांकावर, डायरेक्शनवरच्या. ठीक आहे. काल कुठे होतो आपण? कोणतं होतं बघा मागचा? हा होता ना शेवटचा? हाच होता ना? हा, कुठला होता? जाऊ द्या, हा घ्या, हा घेऊन घ्या, जाऊ द्या. एका घराची सावली सकाळी त्याच्या डावीकडे पडत आहे, तर घराचे तोंड कोणत्या दिशेला आहे सांगा? उत्तर दिशेला. बघा, घराचं तोंड म्हणजे इमॅजिन करा ते. हे घराचं तोंड असतं. ठीक आहे, हो गया. हे घर आहे. आता याच्या डावीकडे सावली पडते, डावीकडे म्हणजे कुठे? आता असं तोंड आहे समजा, तर इकडे पडते सावली. इकडे जर सावली पडते तर याचा अर्थ सूर्य इकडे असेल, समजलं? मग सूर्य कोणत्या दिशेला असतो? पूर्व. हे पूर्व असेल तर हे पश्चिम असेल, समजलं? आता हे पूर्व, हे पश्चिम आहे. मग आता तोंड कुठे असेल त्याचं ते सांगा. समजा आता पूर्व समजा इकडे आहे, डावीकडे म्हणजे इकडे पडली. तोंड कुठे आहे मग? उत्तरेकडे. उत्तर. ठीक. आता हे आपापल्या इमॅजिननुसार आहे, याला म्हणजे कोणी काही इमॅजिन करू शकतो. उत्तर उत्तर आलं पाहिजे फक्त, बस. पुढे बघा. उत्तर आहे, उत्तर. पूर्व नाही, उत्तर आहे. डावीकडे पडते सावली. जर त्याची सावली मागे पडली असती, मागे, तर त्याचं तोंड पूर्वेकडे असतं, कारण पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे मागे सावली पडेल आहे की नाही. त्याच्यामुळे पूर्व उत्तर नाही आहे, उत्तर आहे. पुढचा बघा. रमेश पूर्वेकडे 5 किलोमीटर चालला, ते बघा. तेच मागचे कालचेच थोडे थोडे रिपीट होतील. पूर्वेकडे तो 5 किलोमीटर गेला, असा हे 5 गेला. नंतर 45 डिग्री उजवीकडे. 45 म्हणजे असा पूर्ण ओढला का तो? नाही, तो कुठे ओढला? असा उजवीकडे ओढला आणि किती गेला? 5 गेला. ठीक आहे. आता उजवीकडे ओढून 5 किलोमीटर झाला. आता तो कोणत्या दिशेकडे तोंड करून? कोणत्या दिशेला आहे मग हे तोंड? इकडे, आग्नेय. आता त्याने जर विचारलं असतं की किती दूर आहे तो, सुरुवातीपासून किती दूर आहे, तर कसं काढलं असतं? असं काढलं असतं आपण. किती दूर आहे सांगा बरं?
काय? हां, याचं उत्तर निघालं नसतं आपलं. समजलं. याच्यासाठी आपल्याला मग काय काढावं लागलं असतं? काटकोन त्रिकोण. मग याच्यासाठी काय करावं लागलं असतं ते सांगा. हे बाई इथे एक तर हे माहिती पाहिजे तुम्हाला, म्हणजे हे डिस्टन्स माहिती पाहिजे. समजलं का? किंवा आता हे हे असा 5 गेला आहे, तर हे किंवा हे माहिती पाहिजे, म्हणजे काही ना काही एक गोष्ट अजून माहिती पाहिजे होती. याच्यामध्ये ते निघणं शक्य नाही आहे. चला, हे घ्या दोघं. एक्स हा वायच्या 4 किलोमीटर नैऋत्येला आहे, झेड हा वायच्या 3 किलोमीटर आग्नेयाला आहे, तर एक्स हा झेडच्या कोणत्या दिशेला आहे? तर झेड पासून ते मोजायचं आहे. आग्नेय बरोबर आहे मागचा. याचं काय येईल ते सांगा ऑनलाईन. एक्स हा वायच्या 4 किलोमीटर नैऋत्येला आहे. हे शांत डोक्याने सोडवायचे गणिता. वायव्य बघा काय दिलंय. एक्स हा वायच्या एक्स वाय पासून येतो, वाय पासून मोजायचा आहे. मग वाय इथे घेतला आमचा, तर एक्स हा वायच्या 4 किलोमीटर नैऋत्य. नैऋत्य कुठे असतं? इकडे. म्हणजे इकडे कोण? एक्स. हे किती आहे? 4. समजलं. आता झेड हा वायच्या 3 किलोमीटर आग्नेय. आग्नेय म्हणजे इकडे 3 आहे झेड. समजलं. आता पुढे एक्स हा, आता 3 म्हणजे इथे छोटं असेल थोडा, म्हणजे असा असेल ना. समजलं. आता तर एक्स हा झेडच्या, म्हणजे झेड पासून ज्याच्या पुढे च्या आहे ना, तिथून मग दिशा टाकायच्या. कशा टाकायच्या? अशा. मग आता कुठे दिसतोय तो? इथून नैऋत्येला दिसतोय. समजलं. मग कुठला येईल? नैऋत्य. जर तुम्ही समान केलं तर मग तो इकडे येऊन जाईल, तो पश्चिम येऊन जाईल. असं नाही करायचं. हे 3 आहे, हे 4 आहे, आणि आत इथेही असता तरी नैऋत्येला असता, इथेही असता तरी नैऋत्येला असता. समजलं का? फक्त त्याला म्हणताना साऊथ वेस्ट टुवर्ड्स वेस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये काय म्हणतात की नैऋत्येला पश्चिमेकडे, पश्चिमेकडे नैऋत्येला, म्हणजे पश्चिमेच्या जवळ असं ते आलं असतं. चला हे घ्या. नैऋत्य बरोबर आहे. पुढचं काय ते? एक व्यक्ती 10 मीटर उत्तरेकडे गेली, 90 डिग्री उजवीकडे वळून 20 मीटर गेली, पुन्हा 90 डिग्री उजवीकडे वळून 10 मीटर गेली. ती मूळ बिंदूपासून किती दूर आहे सांगा. कुठे? पूर्व. बघा, एक व्यक्ती आहे, 10 मीटर उत्तरेकडे गेली, 10 मीटर, नंतर 90 डिग्री उजवीकडे वळून 20 मीटर, म्हणजे अशी 20, पुन्हा 90 डिग्री उजवीकडे, उजवीकडे म्हणजे खाली अशी अशी. समजलं. उजवीकडे म्हणजे या प्रकारे. मग 10 इकडे, आणि हे सारखे बिंदू आहे ना एका रेषेवर, 10 10. पुढे ती मूळ बिंदू. मग इथून इथपर्यंत किती आहे? हे 20 आहे. किती आहे? पण कुठे येते? इथून इकडे, म्हणजे पूर्वेकडे. 20 मीटर पूर्व. बघा काय दिलंय बघा. बरोबर, 20 मीटर पूर्व. हे बघा, जर ए हा बीच्या 10 मीटर उत्तरेला आणि सी हा बीच्या 10 मीटर पूर्वेला असेल, तर एच्या संदर्भात
सी ची दिशा काय, ए च्या संदर्भात म्हणजे ए कडून त्या दिशा टाकायच्या. कुठे आग्नेय काय ईशान्य. बघा ए हा बी च्या म्हणजे बी काढला 10 मीटर उत्तरेला म्हणजे इथून ए 10 मीटरवर आला. मोठं मोठं ओपन इथे बी ए इथे ए उत्तरेला येतो इथून उत्तरेला. आता हे इनिशियल काढलं मग आता व्यवस्थित काढायचं. बघा सी हा बी च्या 10 मीटर पूर्वेला 10 मीटर पूर्वेला म्हणजे इकडे हे सी आहे हे 20 होते ना सॉरी हे किती होते 10 होते ना हे बी 10 सेम सेम काढायचं. ठीक आहे. आता ए च्या संदर्भात म्हणजे ए पासून सी कुठे आग्नेयाला आहे समजलं. पुढे हे बघा तुम्ही उत्तरेकडे 10 मीटर चाललात डावीकडे 135 डिग्री वळलात आणि 5 मीटर चाललात. तुम्ही मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहात सांगा. चला उत्तरेकडे 10 मीटर गेले डावीकडे वळले किती डिग्री 135 90 डिग्री वळले तर असे वळता येईल 135 म्हणजे इकडे आले असतील म्हणजे असे. मग आता कुठे गेले तुम्ही 5 मीटर इथे इथपर्यंत आले असेल 5 मीटर. आता तुम्ही मूळ ठिकाण हे होतं मग इथून इकडे दिसतोय तो इकडे कुठेतरी म्हणजे वायव्येकडे येतो वायव्य. कळलं नसेल तर विचारायचं परत. थोडासा विचार करायचा सोपा प्रश्न आहे. नैऋत्य नाही आहे वायव्य होतं ते. वायव्य होतं. बघा आता हे बघा सायंकाळी गणेश आणि महेश एकमेकांशी बोलत होते. गणेशची सावली महेशच्या डावीकडे पडत होती. चला आता सायंकाळे म्हणजे काय झालंय हे हे पूर्व पश्चिम बघा इथे सूर्य आहे इथे सूर्य आहे. आता सावली कोणाची कुठे पडते एकमेकांशी बोलता येते समोरासमोर उभे. आता गणेशची सावली महेशच्या डावीकडे. आता सावली कुठे पडणार आहे इकडे पडणार आहे. कोणताही ऑब्जेक्ट जो असेल तो इथे जर उभा असेल तर सावली इकडे पडणार आहे समजलं. आता महेशच्या डावीकडे सावली पडते म्हणजे महेश हाय त्याचं तोंड कुठे असेल इकडे असेल की तिकडे असेल. आता याला काय करायचं हा जो प्लेन आहे असा याला असा करायचा समजलं म्हणजे इमॅजिनेशननं. आता हे उत्तर आहे ना आता असे थोडी हे आपण उत्तर असं केलं तुम्ही तर इकडे उत्तर इकडे दक्षिण. आता पूर्वेकडनं इकडे सावली पडते महेशच्या डावीकडे पडते म्हणजे महेशचं तोंड कुठे असलं पाहिजे जर तो असा उभा आहे तर डावीकडे पडलं पाहिजे. म्हणजे असंच समजा की हे पूर्व आहे हे पश्चिम आहे. इकडनं सूर्य सावली कुठे पडणार आहे इकडेच पडणार आहे. आता मी जर असा उभा राहिला उत्तरेकडे तोंड करून तर सावली उजवीकडे पडेल माझ्या समजलं. आणि असं उभा राहिला तर सावली कुठे पडेल डावीकडे पडेल समजलं का. मग डावीकडे पडते म्हणजे माझं तोंड कुठे आहे दक्षिणेकडे. म्हणजे हा जो आहे महेशच्या डावीकडे पडते म्हणजे महेशचं तोंड कुठे आहे दक्षिणेकडे समजलं का. त्याचं तोंड कुठे आहे दक्षिणेकडे. आणि हा जो बोलतोय दुसरा महेश कोण आहे हा एक मिनटं हां ठीक आहे ना. तर कोणाच्या डावीकडे सावली पडते महेशच्या. मग महेशच्या डावीकडे सावली पडते म्हणजे याचं दक्षिणेकडे तोंड आहे. महेशचं तोंड त्याच्याशी बोलताना कुठे असेल उत्तरेकडे असेल समजलं. कुठे गेलं बाई अरे तर काय विचारलं ते बघा महेश कोणत्या दिशेकडे कुठे मग महेशचं तोंड कुठे दक्षिणेकडे आहे ना. कुठे तोंड महेशचं हा महेश होता ना
हे बघा, गणेशची सावली महेशच्या डावीकडे पडते. आता सावली दोघांची याच साईडलेच पडणार आहे. समजलं का? मी असा उभा राहिला काय आणि तसा उभा राहिला काय, समजलं का? कसं उभा राहिला तर सावली इकडेच पडणार आहे. आता मला सांगा, इमॅजिन करा आपण आहे समजा, हे जे आपण आहे, आता गणेशची सावली किंवा महेशची सावली डावीकडेच पडते ना, महेशची सावली तिकडेच पडणार आहे, गणेशची सावली तिकडेच पडणार आहे. तर असं समजा की आता महेशच्या डावीकडे, मग महेश जर असा उभा राहिला उत्तरेकडे आणि इकडनं पश्चिमेकडून सूर्य आहे, तर उजवीकडे पडेल त्याच्या सावली, उत्तरेकडे तोंड असल्यावर. महेशचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर त्याची सावली डावीकडे पडेल. मग ते गणेशची सावली असो की महेशची सावली असो, दोघांची या साईडलाच पडणार आहे. फक्त महेशची सावली त्याच्या डावीकडे आहे, समजलं का? आणि त्या गणेशच्या उजवीकडे आहे. समजलं का? बरोबर आहे ना? महेशच्या डावीकडे आहे ना, म्हणजे गणेशच्या कोणत्या साईडला आहे? उजव्या साईडला. कळतंय का मी काय म्हणतोय? थोडं इमेजिन. मग याचं तोंड दक्षिणेकडे, महेशचं तोंड कोणत्या दिशेला? हे पाय, हा जो प्लेन आहे ना, हा उत्तर दक्षिण, हा उत्तर या दक्षिण आहे. समजलं? असा उभा आहे मी आता. हां, आता माझं तोंड कुठे ते सांगता. आता मी असा प्लेन केला, तो कुठे तोंड आहे? इकडे ना, म्हणजे दक्षिणेकडे. तरच डावीकडे सावली पडेल. कळतंय का? अहो ना, लिहून घ्या, जाऊ द्या. याला इमॅजिन करावं लागेल. तुमचं पेज जे आहे ना, पेज आहे तुमचं पेज, ते पेज असं पकडा, पेज असं पकडा आणि त्याला असं उत्तर दक्षिण द्या, उत्तर दक्षिण दिलं. आता असं करा त्या पेजला. हां, आता उत्तर कुठे गेलं? तिकडे. आणि त्याच्यावर तुम्ही उभे असं स्वतःला इमॅजिन करा, पेन ठेवा तिकडे आणि इकडनं सावली पडते, असं करा. इतकं करायची गरज नाही पडणार. पहिले पहिले तुम्ही इमॅजिन केलं की तुम्हाला आपोआप ते कळत जाईल पुढे. समजलं? रिझनिंग काय आहे? रिझनिंग कशाचा खेळ आहे माहिती आहे का? तिथे तुम्हाला डोकं चालवायचं आहे ना, तर्क पण लावायचे आणि प्रॅक्टिकल इमॅजिनेशन करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. तुम्ही जर व्हिज्युअलायझेशनवर एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला पुढे. व्हिज्युअलाइज करणं म्हणजे, ऐकलं आहे का शब्द व्हिज्युअलाइज म्हणजे काय? व्हिज्युअलाइज म्हणजे हां, इमॅजिन बरोबर, पण व्हिज्युअलाइज म्हणजे वेगळा शब्द आहे. हे बा, दोन इंग्लिश शब्द आहे, इमॅजिनेशन बिन व्हिज्युअलाइज. इमॅजिनेशन वेगळं, व्हिज्युअलाइज वेगळं. जाऊ द्या. तर इथे व्हिज्युअलाइज करायचं तुम्हाला, समजा इमॅजिन करायचं, पण मग व्हिज्युअल केलं तर ते उत्तर येईल. हे कळलं का? काय केलं हे नाही काढायचं, तुम्हाला जसं समजलं तसं. उत्तर काय आलं त्याचं? दक्षिण आलं, उत्तर दक्षिण आलं. चला चला, ऑनलाईन कळलं का? हे ऑनलाईनवाले तुम्ही इकडे काय येत नाही रे? इकडे क्लासमध्ये आले पाहिजे तुम्ही. जाऊ द्या, ऑनलाईन कळते ना तुम्हाला. फक्त इंटरॅक्शन होत नाही तेवढंच आहे बस, बाकी व्यवस्थित. चला खालचं बघा. आता याला जसं दिलेलं आहे तशी आकृती काढण्याचा प्रयत्न करायचा, तसं लिहिण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला उत्तर पटापट येतील याची. काय दिलंय? हां, हे बघा, उत्तर काय समजला नाही? हा, हे बघा, एका चौकोनाच्या 4 कोपऱ्यांवर 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर अंतर आहे. एक मिनटं. उत्तर पश्चिम, दक्षिण पूर्व बिंदू 3. बघा, असा उत्तर दक्षिण काढा.
उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता 1 2 3 4 असे अंतर दिले ते. आता एका चौकोनाच्या 4 कोपऱ्यांना, ठीक आहे, 4 कोपरे ते असे अंतर दिलेले. त्याच्यामध्ये काय, जर उत्तर पश्चिम बिंदू 1 किलोमीटर असेल, हा 1 किलोमीटर आहे, उत्तर पश्चिम बिंदू हा एक इथे काहीतरी असा जोडतो येतो उत्तर पश्चिम. नंतर उत्तर पश्चिम म्हणजे समजला ना, हा नैऋत्यवाला, हा 1 मिनिट, उत्तर पश्चिम म्हणजे असा, हा 1 किलोमीटर आहे. नंतर दक्षिण पूर्व, नाही राहू दे, नंतर सांगतो. काहीतरी कमी आहे काहीतरी, ठीक आहे बघू आपण, आठवला की सांगतो. मिस्टेक झाली ते. एक मुलगा पूर्वेकडे 3 किलोमीटर, नंतर 90 डिग्री उजवीकडे 4 किलोमीटर, नंतर 135 डिग्री उजवीकडे 5 किलोमीटर चालला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? कुठे येईल नाही बघा, एक मुलगा पूर्वेकडे 3, उजवीकडे वळला 4, नंतर 135 डिग्री उजवीकडे, उजवीकडे म्हणजे इकडे, हे 90 आहे, असा वळला तो असा, आणि किती गेला? 5 गेला. आता कुठे आहे त्याचं तोंड? मग इकडे, वायव्येकडे, इकडे आहे ना त्याचं तोंड, वायव्येकडे. चला पुढचं घ्या. ए हा बीच्या पूर्वेला 10 मीटर आहे, सी हा बीच्या उत्तरेला 5 मीटर आहे, डी हा सीच्या पूर्वेला 10 मीटर आहे, तर डी आणि ए मधील सर्वात कमी अंतर किती? ए हा बीच्या पूर्वेला 10 मीटर आहे, सी हा बीच्या उत्तरेला 5 मीटर आहे. येते आहे का? काय ते? ए बीच्या पूर्वेला 10 मीटर आहे, ए इथे बी असेल, बी पासून ए पूर्वेला आहे 10 मीटर,
सी हा बीच्या उत्तरेला 5 मीटर आहे, हा सी आहे 5 मीटर. डी हा सीच्या पूर्वेला किती 10 मीटर, म्हणजे इथून इथे कोण आहे डी. आता तर डी आणि ए मधील सर्वात कमी अंतर किती, कमी एकाच रेषेवर येते कारण हे 10 10 दोघी आहे, एकाच पॉईंटवर आहे, मग सर्वात कमी अंतर किती आहे 5. पुढचं बघा. तेच काल सारखंच आहे, हे करा असं, हे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. आता तो काय म्हणतोय, हे अजून पुढच्या 4 दिशा. तो म्हणतोय ईशान्य दिशा दक्षिण झाली. आता बघा ही कुठली होती ईशान्य, त्याच्यानंतर हे होती आग्नेय, नैऋत्य, वायव्य. आता म्हणतो की ईशान्य जी दिशा आहे ती काय झाली दक्षिण झाली. म्हणजे दक्षिण कसा गेला, 1 2 3 3 पावलं तिकडे गेला, असा उलटा 3 गेला, किंवा असा 1 2 3 4 5 पावलं असा गेला. तर 3 जाऊ आपण, असं उलटं जाऊ 3, म्हणजे कोणीही आता 3 पावलं उलटं चालेल, समजलं. तर नैऋत्य कोणती बनेल, नैऋत्य कोणते बनेल, नैऋत्य कोण आहे ते सांगा पहिले. हे नैऋत्य आहे, तर हे आधी नैऋत्य होती, आता कोण आहे तिथे 1 2 3, समजलं, म्हणजे उत्तरवाला तिथे येईल, समजलं. बरोबर. म्हणजे इथे काय विचारलंय कळलं तुम्हाला. आता काही जण काय चूक करू शकतात तिथे, तो नैऋत्य जिथे गेला तिथे जातील ते आणि तो सांगतील, समजलं. तसं नाही करायचं, इथे आधी जी नैऋत्य होती ती आता कोण आहे ते विचारलंय. उत्तर आणि याला चेक कसं करायचं माहिती आहे का, समजा तुम्ही उत्तर काढतायत तर कन्फ्यूज झाले, समजा अशा प्रश्नांमध्ये कन्फ्यूज झाले, तर त्यांना म्हणायचं काय प्रॅक्टिस करताना, समजा कारण माझं चुकू शकते एखाद्या वेळेस, तर प्रॅक्टिस करताना तिथे समान उत्तरं कोणत्या पद्धतीने येत आहेत तो माइंडसेट आपला तयार करायचा, समजला. आपण असं करतोय तर उत्तर येत नाही, पण तसं केल्यावर येते, दुसऱ्या याच्यामध्ये तीच प्रोसेस केल्यावर येते, तिसऱ्या प्रश्नामध्ये तीच प्रोसेस, असं जर वारंवार होते म्हणजे ती प्रोसेस मग बरोबर आहे, समजलं. म्हणजे त्या प्रश्नात ते अपेक्षित आहे. कारण रिझनिंगमध्ये आहे ना, म्हणजे वेगवेगळे विचार करू शकता तुम्ही, समजलं, अर्थ त्याचे वेगळे घेऊ शकतात, त्यांना जो अपेक्षित आहे तो अर्थ आपल्याला द्यायचा आहे, समजलं का. पुढे बघा. उत्तर बरोबर आहे. इथे काय, आता तुम्ही दक्षिणेकडे 20 मीटर चाललात, तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर पाठवा बरं. पुढचं पण बघा. तुम्ही दक्षिणेकडे 20 मीटर चाललात, बघा इथे 20 मीटर चाललात, पुढे 90 डिग्री डावीकडे वळून, डावीकडे म्हणजे इकडे असं, तर 10 मीटर गेले, आता 10. पुन्हा 45 डिग्री डावीकडे, 45 डिग्री कसं, इकडे 90 होतील, म्हणजे असा वळला असेल, किती गेला, फक्त वळला. दिशा विचारली, मग दिशा कुठे, इकडे कोणती दिशा असते, ईशान्य. ठीक, हे काय प्रश्न,
कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य. ठीक आहे, पुढे जाऊ. आलंय ना प्रत्येकाचं? नसेल तर विचार, हे सांगा. बरोबर आहे, नैऋत्य बरोबर आहे. किती येते? बघा, तुम्ही उत्तरेकडे 100 मीटर प्रवास केला, असा 100 केला. डावीकडे 180, 180 डावीकडे वळा की उजवीकडे वळा, म्हणजे रिवर्स असेल तो. वळलात आणि 50 मीटर आले. आता इथून इथपर्यंत आला तो, म्हणजे इकडे आला, इकडे तो. तुम्ही मूळ ठिकाणापासून किती दूर आहे? किती दूर आहे मग? 50 मीटर. चला, हे एका घड्याळात 6 वाजलेत. मिनिट काटा जर पूर्वेकडे असेल, घड्याळात 6 वाजले. 6 कसे वाजतात? असे वाजतात 180 डिग्रीमध्ये. तर मिनिट काटा पूर्वेकडे, हा पूर्व आहे म्हणजे हा पश्चिम आहे. मग हा पूर्व इकडे गेलाय म्हणजे उत्तर इकडे आला असेल आणि दक्षिण इकडे आला असेल पुढे. तर तासाचा काटा कुठे? इथे काही करायची गरज नाही होती. हा पूर्व आहे, त्याच्या विरुद्ध दिशेला तो आहे. चला, बघा, तुम्ही पूर्वेकडे 5 मीटर, नंतर डावीकडे 5 मीटर आणि पुन्हा 225 डिग्री डावीकडे वळलात. आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे सांगा? पूर्वेकडे 5 मीटर, डावीकडे 5 मीटर, पुन्हा 225 डिग्री. 225 म्हणजे हे पहा, इथून 180 हा झाला, त्याच्या पुढे 45 म्हणजे असा. किती? इकडे खाली. तर कोणतं आहे? आग्नेय. लिहा इकडे आग्नेय. एक मिनिट. हां, आग्नेयाकडे तोंड आहे, ठीक आहे. आणि जर सुरुवातीच्या बिंदूपासून तो कुठे, तर तो इकडे. समजलं? सुरुवातीच्या पासून जर विचारला, पण त्याचं तोंड विचारलंय तर तोंड तिकडे आग्नेयाकडे. ठीक आहे, ऑप्शनमध्ये नाही आहे, लिहून घ्या तुम्ही. पुढे बघा, काही उत्तर बघा. वायव्य नाही, आग्नेय होतं ते.
आग्नेय येते, वायव्य नाही. याचं काय येईल? किती? 10. एने 10 मीटर उत्तरेकडे प्रवास केला असा. बीने एच्या अंतिम स्थानापासून म्हणजे इथून, तो इथे पोहोचला ना, ए इथे आला, इथून 10 मीटर पूर्वेकडे प्रवास केला म्हणजे इथे. ए आणि बीच्या अंतिम स्थानामधील सर्वात कमी अंतर किती? आता एचं अंतिम स्थान आहे, बीचं अंतिम स्थान आहे, दोघांमधलं अंतर किती? 10 मीटर. सोपा प्रश्न आहे, फक्त ते एवढा सोपा कुठे पडतो का असा प्रश्न आपल्याला पडतो, म्हणून विचार करतात काही जण. बघा इथे काय चेक केलेलं असतं माहिती आहे का, की तुम्ही हादरे सहन करू शकता का, एकदम कठीण आणि एकदम सोपे. कधी कधी सहज एखादी गोष्ट मिळाली की माणूस असा एकदम येऊन जातो ना, म्हणजे त्याला विश्वास नाही वाटत ना, कारण जगामध्ये किती वाईट लोक आहे, सगळे फसवणारे. अचानक एखादा चांगला भेटला, आपल्याला शंका येते आपल्या स्वतःवर, त्याच्यावर, सगळ्या ब्रह्मांडावर, की हे काय कसं काय असं होऊ शकतं. असं ते चेक केलं जातं इथे फक्त, की एवढा सोपा कसं काय, नाही नाही हिच्यात काहीतरी ट्विस्ट असेल. तो टाईमपास करतो तिथे, समजलं का. तर इथे ते चेक केलं जातं की तुम्ही जे तुमची बुद्धिमत्ता आहे, बौद्धिक क्षमता आहे, ती एका ठिकाणी थांबलेली आहे का, की तुम्ही तिचा योग्य निर्णय घेऊ शकता का. निर्णय क्षमता चेक केलेली असते काही ठिकाणी. पुढचं बघा. एक सा बिंदू वायच्या 8 मीटर पश्चिमेला आहे. तेच 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 प्रश्न आहे. वाय च्या पश्चिमेला किती? 8 मीटरवर एक्स आहे, ठीक आहे. पश्चिमेला इकडे पुढे. झेड हा बिंदू एक्सच्या 6 मीटर उत्तरेला, इकडे झेड आहे 6 मीटर. झेड पासून वाय कोणत्या दिशेला आहे? आता झेड पासून वाय कुठे? आग्नेय दिशेला आहे. पी हा 20 किलोमीटर उत्तरेकडे गेला. बघा बरं काय येईल. आग्नेय, बरोबर आहे, आग्नेय. बा पी हा 20 किलोमीटर उत्तरेकडे गेला, हे झालं का. पीचे अंतिम स्थान क्यूच्या 20 किलोमीटर पूर्वेला आहे, म्हणजे ह्या इथे पी आलाय. आता
अंतिम स्थान क्यूच्या 20 किलोमीटर पूर्वे. आता याच्या जर तो पूर्वेला असेल तर त्याच्या तो पश्चिमेला असेल, विरुद्ध दिशेला. म्हणजे पीच्या पश्चिमेला कोण आहे? 20 किलोमीटरवर क्यू आहे, म्हणजे क्यूच्या पूर्वेला 20 किलोमीटरवर पी आला. तर क्यू पासून पीचे सुरुवातीचे स्थान, मग आता पीचे सुरुवातीचे स्थान तर हे आणि क्यू पासून हे काढायचं आहे. किती येईल सांगा? कोणत्या दिशेला आहे ते विचारलं. दिशा कोणती आहे? इकडे नैऋत्य. इथून क्यू पासून विचारलंय ना, कोणापासून विचारलंय? क्यू पासून विचारलंय. मग क्यू पासून कुठे येते? तर क्यू पासून ते आपल्या दिशा टाकायच्या. काय? एक मिनिट, हां बरोबर बरोबर, एक मिनिट हां. बरोबर बरोबर, त्या पण इकडे तिकडे गेलं. पी 20 किलोमीटर उत्तरेकडे गेला, इथे पी आला. तर पीचे अंतिम स्थान क्यूच्या पूर्वेला आहे. मग क्यूच्या पूर्वेला म्हणजे इथे क्यू असला पाहिजे, मग त्याच्या पूर्वेला येईल तो. हां ठीक आहे. हे मग क्यू पासून इकडे म्हणजे आग्नेय. आग्नेय पीचे सुरुवातीचे स्थान क्यू पासून आग्नेयकडे या. आग्नेय समजलं ना? आग्नेय ऑनलाईनवाले. चला, आग्नेय होतं मागचं. चला, हे किती आहे सांगा? तुम्ही ए पासून 10 मीटर उत्तरेकडे, इथे समजा इथे 10 मीटर उत्तरेकडे गेले. नंतर 20 मीटर पूर्वेकडे गेले. पूर्वेकडे इकडे 20 मीटर गेले. गेलात. बी पासून 10 मीटर दक्षिणेकडे. आता बी कुठे? याचं काही सांगता नाही येणार, कारण ए बी कुठून कुठे सुरू झाला काही दिलं नाही आहे त्यांनी. समजलं का? त्याच्यामुळे काही सांगता नाही येणार. येते ना एक एक ऑप्शन येते इथे, इनसफिशियंट डेटा. समजलं? म्हणजे पुरेशी माहिती नाही आहे असं ते इथे. कारण बी सुरुवात कुठून करायची? हे बा, ए पासून इथे गेला, मग बी, आणि इथे मग बी पॉईंटवर गेला, असं काहीतरी दिलं पाहिजे होतं ना, की 20 मीटर बी पॉईंटवर गेला म्हणजे मग इथे बी असं लिहिलं असतं. तसं काही नाही दिलं आहे त्याने, फक्त गेला आहे. आता बी इथे सुरुवात होईल, इथे येईल, कुठे येईल? समजलं का? सेम बिंदूवर येईल. त्याच्यामुळे नाही डिफाईन करता येणार. आणि तुम्ही असंही म्हटलं की 10 मीटर दक्षिणेकडे, इथून जर मोजलं 20 मीटर, मग हे उत्तर येईल. समजला? पण इथे इनसफिशियंट डेटा येतो, म्हणजे पूर्ण डेटा नाही आहे तिथे. झाले? जसं तुमच्याकडे आहे का कुठले प्रश्न की नाही आले तुम्हाला? सोपे प्रश्न असतात तर त्रिकोण पायथागोरसवर त्याच्यावर जास्त वेळा विचारले जातात. बाकी दुसरं काही नसतं याच्यावर. दिशा पण खूप ठिकाणी काम येते. म्हणजे जिथे बैठकचे गणित असतात, बैठक गोल बसलेला आहे, चौकोनावर बसलेला आहे, तर तिथेही कामाचे असतात. ठीक आहे. कुठलं आहे? क्लॉकचं झालं आहे ना? क्लॉक बाकी आहे का? ठीक आहे. काय एकच झालं आहे आपलं कॅलेंडर? ठीक आहे, मग क्लॉक घेऊ आपण उद्या. ठीक आहे. क्लॉक तर झालं आहे ना, मग कोणाचं घेतलं होतं मी क्लॉक? हे परत घ्यायला काही हरकत नाही मला, पण झालं असेल तर
ठीक आहे बघू. आणि बघा, एक व्यक्तिमत्व आजकाल जास्त चर्चेमध्ये राहते, ते म्हणजे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. काय नाव आहे त्यांचं? न्यायाधीश आपल्या महाराष्ट्राचे येते, असं लिहितात त्यांच्या पुढे. न्यायमूर्ती. जसं इंजिनियर असला की ER, डॉक्टर असला की DR, तसे न्यायमूर्ती गवई. हे आपल्या महाराष्ट्रातले अमरावती कुठले येते. आणि ते आता सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आता हे जे भूषण गवई आहेत, हे आपल्या महाराष्ट्र, यांची खासियत काय माहिती आहे का? 4-5 गोष्टी विचारू शकता यांच्यावर. एक तर ते महाराष्ट्राचे आपल्या, म्हणून तुम्हाला महाराष्ट्र लेवलच्या परीक्षांमध्ये येऊ शकतात. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहे, सरन्यायाधीश आहे. कोण आहे? सरन्यायाधीश आहे, फक्त न्यायाधीश नाही बरं, सरन्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सध्या एक सरन्यायाधीश असतो आणि बाकीचे 30-33 आहे मला वाटते संख्या सध्या, तर 33 इतर न्यायाधीश असतात त्यांच्यासोबत. बाकीचे पण असतात, पण इतर 33 न्यायाधीश असतात. आणि वेगवेगळे त्यांच्याकडे विषय येत असतात, त्याच्यावर मग ते एखादा बेंच स्थापन करतात. बेंच म्हणजे एखादा आला, समजा मुद्दा आला, आता समजा तो आहे सोनम वांगचुक आहे, याच्यावर एक कमिटी बसवली समजा, की याने जे केलेलं आहे ते खरंच देशद्रोह आहे का, याच्यावर जो आरोप, आता म्हणजे त्याच्यावर जी कारवाई होते, तर त्याच्यामध्ये बेंच बसवली जाईल ती, ते 4-5 जण. मग न्यायमूर्ती तिच्यामध्ये शक्यतो असतात, बाकीचे कोणीही असतात, असं नाही की न्यायमूर्ती, पण हेही असतात त्याच्यामध्ये. तर असे वेगवेगळे बेंच असतात. किंवा मग एखादा गेला होता अयोध्याचा आहे, राम मंदिराचा हे, मग ते गोगोई होते ना तेव्हा न्यायाधीश, ते त्यांच्या अध्यक्षतेखाली 4-5 जण होते सोबत त्यांच्या न्यायाधीश. 5 जण होते ना ते टोटल. 5 जणांपैकी त्यांनी हे केलं, निर्णय दिला. मग किती जणांनी, एकाने विरोधात दिला, 4 जणांनी सपोर्टमध्ये दिला, मग ते पारित झालं असं म्हणतो ना आपण. तसं ते बेंच स्थापन करतात, ते वेगळे न्यायाधीश असतात त्याच्यामध्ये. तर मोठे मोठे जे खटले असतात ते, आता हे का प्रसिद्ध झाले, म्हणजे जास्त चर्चेत काय सध्या, ते एक आहे. पहिला एक मुद्दा आहे की त्यांनी आता एक जनहित याचिका टाकली एकाने, मला आठवत नाही आता नक्की, पण त्याला यांनी उत्तर दिलं की म्हणजे मंदिर पाडण्यावर असं काहीतरी ते प्रश्न होता, की मंदिर पाडलेले आहेत तर हे पुन्हा बांधले पाहिजे वगैरे, असं मग त्याच्यासाठी तरतूद केली पाहिजे असं. त्यांनी असं उत्तर दिलं सरन्यायाधीशांनी की तुझ्या देवाचे मंदिर आहेत ना ते, तुझ्या देवाला विचार. आता त्यांचा कॉन्टेक्स्ट काय होता तो त्यांना माहिती, म्हणजे त्याचा संदर्भ काय होता, पण त्याच्यामुळे मग वाद निर्माण झाला. आता तुम्हाला वादात पडायचं आहे का? पण माणूस चर्चेत आला म्हणजे याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला हे नाही विचारणार कोणत्या वादात पडले वगैरे, ते नाही विचार. काय विचारतील? हे कितवे न्यायाधीश आहे, हे भारताचे आत्तापर्यंत झालेले, तर आत्ता त्यांचा नंबर किती आहे? तर त्यांचा नंबर आहे 52वा. कोणता नंबर आहे? 52वे आहे. आता याच्या आधी संजीव खन्ना होता. आता 2-1 मागे जायचं, किमान 2 तरी जायचं. 51 नंबरचे जे होते ते संजीव खन्ना होते. खन्ना होते काहीतरी, संजीवच नाव वाटते, संजीव खन्ना. आणि 50वे जे होते ते आपल्या महाराष्ट्राचेच होते. त्यांचं नाव होतं, हे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. यांचे वडील जे होते, म्हणजे यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. तर ते जे यशवंत चंद्रचूड जे होते न्यायमूर्ती, तेही सरन्यायाधीश होते. तर यांच्यावर प्रश्न खूप वेळा विचारला जाऊ शकतो की पिता पुत्र दोघी सरन्यायाधीश, समजला. तर हे चंद्रचूड जे फॅमिली, याच्यामध्ये यांचे वडीलही सरन्यायाधीश होते आणि त्यांचा मुलगा म्हणजे धनंजय चंद्रचूड हे आत्ता 2022-24 असं काहीतरी होते ते. आणि 24-25 मध्ये हे होते, आणि आता 25 पासून, मे महिन्यापासून हे आहेत आपले भूषण गवई. तर हे धनंजय जे चंद्रचूड आहे यांच्याबद्दलही विचारलं जाऊ शकतं. 50 आहे ना, 50. आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्राची. तिसरी गोष्ट, यांचे वडीलही यशवंत चंद्रचूड तेही सरन्यायाधीश होते. असे कुठले सरन्यायाधीश आहे की त्यांचे वडीलही सरन्यायाधीश आहेत, तर हे समजलं. आता
आणि चांगले म्हणजे एकदम विद्वान फॅमिली असं म्हणतात. आता बाप बी आहे आणि हे बी सरन्यायाधीश होणं म्हणजे जरा कठीण गोष्ट असते. आता भूषण गवईंचं ते आहे, ठीक आहे. अजून याच्यावर आता हा पॉईंट भेटला आपल्याला, याच्यावरनं आपण इथपर्यंत गेलो झालं. हे सिस्टीम काय, आपली जी सिस्टीम आहे ही जी उभी आहे, तर ती नेमकी काय आहे? मग तिच्यामध्ये तीन गोष्टी आहे. एक आहे की कायदे तयार करणारं कायदे मंडळ आहे आपल्याकडे. दुसरं आहे की ते काम करतं कार्यकारी मंडळ, जे कायदे तयार झाले त्याला लागू करणं, काम करणं. म्हणजे एक ठरवतात काही संसदेमध्ये कायदे तयार होतात, लागू कोण करेल? तर लागू करणारी बॉडी ही ब्युरोक्रेसी माहिती आहे ना तुम्हाला, हे आय एस पासून ह्या ज्या सिस्टीम आहे जी कामं करतात, ते मंत्री संत्री वगैरे हे जे ते कामं करणारे लोक म्हणजे कार्यकारी मंडळ, समजलं. आणि तिसरं आहे न्यायमंडळ. न्याय म्हणजे तिच्यामध्ये आता समजा काही हक्कांवर गदा आली, काही झालं, आपले व्यवस्थित न्याय नाही मिळाला, आपल्यावर अन्याय झाला, मग ते सोडवेल कोण? मग ते सोडवण्यासाठी न्यायमंडळ. असं तीन पिलरवर आपली लोकशाही उभी आहे आपल्या भारताची, तीन पिलर आहे. आणि चौथा पिलर जो असतो तो अलिखित आहे, म्हणजे तो काही संविधानात लिहिला नाही आहे, पण तो मीडियाला म्हटला जातो. तो काही खरंच नाही आहे आजकाल एवढा बी, पण म्हटलं जातं ते की आहे, कारण त्यांच्यामुळे खूप गोष्टी बाहेर येतात, समजला. ते अर्धे आता विकले गेले, पण ठीक आहे, आपल्याला काय तो चौथा पिलर. पण तीन पिलरवर ही आपली लोकशाही आहे. त्यातला हा महत्त्वाचा पिलर आहे कुठला? न्यायमंडळ, समजलं. तर याची पूर्ण माहिती संविधानात कुठे लिहिलेली आहे तो प्रश्न विचारला जाईल. तर भाग 5 आणि भाग 6, एकूण किती भाग आहे संविधानाचे? संविधानाचे भाग किती एकूण? 24, 25, किती आहे सांगा? किती आहे? 22, किती आहे? घरी जाऊन बघून घ्या. 25 नंतर हे किती आहे? जाऊ द्या, पहिले 22 होते जेव्हा सुरुवात आली ना, तेव्हा 22 होते, आता 25. तर भाग 5 मध्ये, भाग 5 मध्ये आणि 6 मध्ये यांच्याबद्दल माहिती आहे. मग आता भाग 5 मध्ये काय? तर भाग 5 मध्ये सर्वोच्च न्यायालय, कलम 124. 124 पासून सुरुवात होते, जास्त मराठी झाले, 124 पासून सुरुवात होते, म्हणजे तिथून सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय वगैरे वगैरे ते. नंतर भाग 6 मध्ये 214. हेच बघा, 2 इकडे पाठवा, 1 इकडे पाठवा, समजलं का? हाच इकडे तिकडे फिरवला आहे. इथे जे सर्वोच्च न्यायालयाबद्दल आहे, इथे जी माहिती आहे, म्हणजे इथून सुरुवात होते ती उच्च न्यायालयाची. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय म्हणजे देशाचं केंद्रीय, आणि उच्च न्यायालय म्हणजे आपलं राज्याचं, समजलं का? तर ते हे विचारलं जाऊ शकतं की कलम, भाग 6 जो आहे राज्याशी संबंधित आहे, राज्याचे उच्च न्यायालय वगैरे. आणि भाग 5 जो आहे तो केंद्राशी संबंधित. तर केंद्रामध्ये जे आहे ते सर्वोच्च न्यायालय, तर हे सर्वोच्च न्यायालयाचे होते आपले. लक्ष आलं का? कळलं आहे? आता मग उच्च न्यायालयाचे कोण आहे? मुंबईचे उच्च न्यायाधीश कोण आहे ते शोधून घ्या घरी. तर हे असे काही प्रश्न याच्यात विचारले जाऊ शकतात. न्यायमंडळामध्ये भाग, संविधानामध्ये काय, नंतर हे कितवे वगैरे काय, म्हणजे आता या एका पॉईंटवर ना आपल्या एक 10 मुद्दे तयार होऊन जातात तिथले ते, समजलं. ते असा एक 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 पॉईंट तुम्ही जे चालू घडामोडी सध्या सुरू आहे त्या जरी पकडल्या तरी तुमचा इतका अभ्यास होऊन जाईल की तुम्हाला ह्या बाकीच्या गोष्टी आपोआप, फक्त याला रिलेट करा, रिलेट आहे की नाही. न्यायाधीश म्हणजे मग न्यायमंडळ, मग असं असं रिलेट करत करत तुम्ही गेले तर तुमचा हा अभ्यास होईल. कळतंय का? तीच प्रोसेस आहे ना आपली अभ्यासाची. आणि एकदम सोपं झालं आहे. मोबाईलमध्ये टाका, सगळी माहिती मिळते, समजला. मोबाईलमध्ये टाकल्यावर सगळी माहिती मिळते. जे जे तुम्हाला प्रश्न पडतील, तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे मुळात. तुम्हाला जर प्रश्नच नाही पडले तर तुम्हाला मग उत्तरं कुठून मिळणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का ज्ञान मिळवताना? प्रश्न पडणं. तुम्हाला त्या प्रश्न पडताच नाही, म्हणजे तुम्हाला उत्सुकताच नाही आहे, तुम्हाला इंटरेस्टच नाही आहे, मग तुम्हाला प्रश्नच पडणार नाही. तुम्ही जर जास्त प्रश्नच विचारणार नाही तर तुम्हाला उत्तर कधीच मिळणार नाही, समजलं का? माहिती आहे आपल्याकडे उपनिषद म्हणून एक प्रकार आहे, माहिती आहे का तुम्हाला? उपनिषद, वेद माहिती आहे? वेद आणि वेदांत असा शब्द ऐकला असेल तर वेदांत म्हणजे उपनिषद वगैरे ते, समजलं का? वेद म्हणजे वेद, 4 वेद, समजला. सगळ्यात जुना वेद कोणता आहे? सर्वात जुना वेद प्रश्न विचारला होता स्पर्धा परीक्षेत, ऋग्वेद आहे सगळ्यात जुना.
कोणत्या वेदमध्ये काय विशेषता आहे ते तो मी टाका, तुम्हाला मिळून जाईल ते नेटवर. तर याचं सार, वेद समजायला थोडे कठीण आहे जरा, म्हणजे जरा एकदम उच्च लोकांचे, ते सोप्या भाषेत कळावे म्हणून अजून त्याला सोपं केलं उपनिषदमध्ये. उपनिषद जे तयार झाले त्याच्यामध्ये काय, वेद म्हणजे डायरेक्ट फिलॉसॉफी आणि उपनिषद म्हणजे काय, संवाद. उपनिषद म्हणजे समोरासमोर बसून केलेला चर्चा असा त्याचा अर्थ आहे. गुरु बसलेला आहे, शिष्य बसलेला आहे, शिष्य विचारतो, गुरु उत्तर देतो, समजलं? किंवा एक जण विचारतो, दुसरा उत्तर देतो, किंवा दोन जणांचे संवाद. आता एक आहे कठोपनिषद, माहिती आहे तुम्हाला, नाव ऐकलं असेल कुठेतरी, कठोपनिषद. तर तिच्यामध्ये काय, यम आणि नचिकेत, 10 वर्षाचा मुलगा आहे नचिकेत, तो वारला आहे, पण तो इतका सुंदर आहे, इतका चांगला आहे, इतका मस्त आहे, तर यमाले त्याच्यावर क्यू येते. तो त्याला म्हणतो की हो, याला कुठे घेऊन जाऊ, चाल मी तुले वर देतो, चाल तुला जिवंत करतो, जगून घे चांगला. तर तो म्हणतो मी तुला 3 वर देतो, असं काहीतरी आहे तो विषय, 3 वर. मग हा जो आहे नचिकेत, 2 वरमध्ये त्याच्या बाप दादे वगैरे त्यांच्यासाठी सगळं मागून घेतो काहीतरी. आणि शेवटचा वर तो म्हणतो, मला तू ऐश्वर्या वगैरे काही नको देऊ, मला फक्त एवढं सांग, मृत्यू म्हणजे काय. या मला मृत्यू म्हटलं होतं, माहिती ना. आणि मृत्यूचं रहस्य मला जाणून घ्यायचं आहे. एका उपनिषदमध्ये तो संवाद आहे आणि ते एवढं मोठं तयार झालेलं आहे. मग तो यम म्हणतो की तो दुसरं विचार रे काहीतरी, हे काय. यम खूप समजवतो त्याला, अरे तू राज्य माग, राण्या माग, हे माग, ते माग, ऐश्वर्या माग. तो म्हणतो नाही, मला मृत्यू म्हणजे, ते बाकीचं जाऊ दे, मृत्यू म्हणजे काय तो सांग. 10 वर्षाचा पोरगा चिटकून राहिलाय तो एका गोष्टीला, की हे म्हणजे काय ते समजून घ्यायचंय मला. तर यम शेवटी हारतो आणि त्याला मृत्यूचं रहस्य सांगतो, की झाला हा पहिल्यांदा असा एवढा जिद्दी माणूस भेटला. यमाला लय जिद्दी लोक भेटतात. सावित्रीची कथा माहिती आहे तुला, सती सावित्री, ती बी जिद्दी भेटली होती, हा बी भेटला, असे अनेक कथा आहे त्याच्या. खऱ्या आहे की खोट्या ते जाऊ द्या, खऱ्या खोट्या. पण तो कठोपनिषदमध्ये जे ज्ञान आहे ना, त्याच्यापेक्षा त्या नचिकेताची जी वृत्ती आहे ना, त्याचा जो ॲटिट्यूड आहे ना, तो विद्यार्थ्यांचा असला पाहिजे, की हे म्हणजे काय सांगा. तू नाही सांगत का, मग मी शोधेल. ज्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही, मिळाले तर ज्ञान मिळतं, नाही मिळाले तर शोध लागतो. म्हणजे तुम्ही सायंटिस्ट तरी होणार ना मग, समजलं का. ज्याने कोणी काहीतरी शोध लावलेला आहे, तो त्याला प्रश्न पडला म्हणून लावला आहे, की चाललाय आणि भेटून गेलं काहीतरी. असं झालं आहे का, की चालत होता आणि मग इकडे लाईट लागला होता आणि मग मी शोधला लाईट, असं नाही आहे. प्रश्न पडला आहे की दिवसभर सूर्य उगतो, मग रात्री का नाही असं काही होत, मग आपण करू शकतो का, तेव्हा लाईटाचा शोध लागला असेल. समजलं का. आपण ठीक आहे जवळ असले तर बोलू शकतो, पण दूर गेल्यावर कसं बोलायचं, तेव्हा टेलिफोनचा शोध लागला. अरे अरे टेलिफोनला इकडे यावं लागतं, जर खिशातच असलं मग मोबाईलचा फोन लागला. म्हणजे प्रश्न पडले तर उत्तरं मिळतात, नाही मिळाले तर तुम्ही त्याला टिकून राहिले, त्याच्यावर टिकून राहिले, मेहनत केली, शोध घेत राहिले, तर त्याला. आता याच्यामध्ये शेवटचं एक तुम्हाला सांगायचं आहे, की ह्या सगळ्या गोष्टीसाठी करावं लागतं व्हिज्युअलायझेशन. जे मागे सांगितलं, इमॅजिनेशन म्हणजे तुम्ही इमॅजिन करता काहीतरी गोष्टी काही काही, आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे समजा तुम्ही नाही इमॅजिन केलं की मी स्पोर्ट्समन आहे, की मी इकडे गेला ते शिकेल वगैरे, हे केलं. आणि व्हिज्युअलाइज करणं म्हणजे मी डायरेक्ट एखादी वर्ल्ड चॅम्पियनशिप. व्हिज्युअलायझेशनमध्ये डायरेक्ट फिक्स गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहितीच असतात. इमॅजिनेशन म्हणजे तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही नवीनच काहीतरी कल्पना करतायत. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये. मी स्पोर्ट्समन आहे, मी ऑलिम्पिकमध्ये उभा आहे, पोडियमवर उभा आहे, मधल्या पोडियमवर, आणि तिरंगा फडकतोय आणि तिथे राष्ट्रगान वाजते, आणि ते माझ्यामुळे वाजते. व्हिज्युअलाइज करा रोज. म्हणजे काय व्हिज्युअलाइज करता तुम्ही, सर्वोच्चता. चला तुम्ही परीक्षा म्हणजे काय, व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय, मी काय बनणार आहे ते ऑलरेडी आता जगतोय. की मी ऑफिसर झाल्यानंतर, कोणता ऑफिसर, पोलीस, IAS, आर्मी, काय असेल ते असेल, ते झाल्यानंतर मी कसा ॲटिट्यूड असेल माझा, मी कसा वागेल, मी ते व्हिज्युअलाइज करतोय आणि तसंच आता जगतोय. जे व्हिज्युअलाइज करणार ते तुमच्यामध्ये उतरत जातं. समजलं, असं म्हटलं जातं की जे तुम्ही व्हिज्युअलाइज करणार की मी जिंकतोय, अरे मी बेस्ट आहे, असं असं म्हणा. ते फक्त दुसऱ्यांवर त्याचा बंबार्डिंग नको करा, की अरे मी बेस्ट आहे, तू असाच आहे, ते नको करा. ते स्वतःपुरती मर्यादित ठेवा. हे जे मी सांगतो ना व्हिज्युअलायझेशन आहे, हे स्वतःपुरती मर्यादित ठेवा. आणि मी काय करते कोणाला कशाला सांगायचं आहे तुम्हाला, ते दिसेल ना दुसऱ्यांना. ते दुसऱ्यांना दिसण्याआधी तुम्हाला दिसलं पाहिजे.
तुम्हालाच विश्वास नाही आहे की मी काही होऊ शकतो. जे लोक म्हणतात ना मला विश्वासच नाही की मी पास झालो, मला वाटलंच नव्हतं मी पास होईल, ठीक आहे तो अपघातानं झाला पास. पण ज्याला माहिती असतं ना की अरे मी तर होणारच होता, यांना विश्वास नव्हता, मला तर पूर्ण माहिती होता, तर तो जगतोय काहीतरी, की जे पाहिजे ते मिळवतोय. बाकी जे म्हणतात अरे मला कळलंच नाही मला हे, मग ते नशिबानं त्याला मिळते असं समजून जायचं ते. तर नशिबवान असण्यापेक्षा मेहनती असलेल्यांचा इतिहास चांगला लिहिला जातो. नशिबाने मिळालेली ज्या गाद्या आहे ते राजे मोठीने झालेले आहे. ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने व्हिज्युअलाइज करून, शिवाजी महाराजांनी व्हिज्युअलाइज केलं ना की असं स्वराज्य असेल, असं अशा गोष्टी असतील, त्याच्यामध्ये मी असं राज्य करेल, आपल्या लोकांचं राज्य असेल, मंदिरं तुटताय वगैरे, हे विध्वंस होतोय, आया बहिणींची अब्रू जात आहे, माझ्या राज्यात असं असं असेल, व्हिज्युअलाइज केलं आणि ते लोकांना सांगत नाही बसले ते प्रत्येक वेळेस, डायरेक्ट कामाला लावलं लोकांना की चला आपल्याला असं करायचं आहे, काय करायचं आहे मग. आणि ते व्हिज्युअलाइज करत होते म्हणून त्यांचं तेज वाढत होतं, कॉन्फिडन्स वाढत होता. त्यांचा कॉन्फिडन्स बघून बाकीचे लोक येत होते. व्हिज्युअलाइज करायचे ते अफजल खानाला मी असा मारेल, प्लॅनिंग करायचे, मारला तसाच मारला. कळतंय का माझं म्हणणं काय? तर ते व्हिज्युअलायझेशन महत्त्वाचं आहे. उद्याच्या दिवशी आपण क्लॉक जर समजा घेतलेलं असेल क्लॉक तर मला